नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण 2024 मार्च 2024ला जो काय 10वीचा बोर्ड होता, त्या 10वीच्या बोर्डला जो काय मॅथ पार्ट फर्स्टचा जो पेपर आहे, त्या पेपरला आलेला जो काही क्वेश्चन पेपर आहे, तर त्या क्वेश्चन पेपरमधले जे काय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरमध्ये जेवढे काही MCQ आले होते किंवा जे काही क्वेश्चन्स आले होते, ते सगळे क्वेश्चन्स आपण काय करणार आहेत, या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर बघा, या पेपरमध्ये जो क्वेश्चन नंबर बी आहे, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये आपल्याला काय केलं होतं, तर इफ द 17x plus 15y is equal to 11 and 15x plus 17y is equal to 21, then find the value of x minus y. काय दिलं रे आपल्याला? तर इथं आपल्याला दोन लिनियर इक्वेशन दिले. तर पहिलं लिनियर इक्वेशन काय दिलंय? 17x plus 15y is equal to 11 आणि सेकंड जे लिनियर इक्वेशन दिलंय आपल्याला ते दिलंय 15x plus 17y is equal to 21. तर आपल्याला काय करायचंय, याच्यात दिलंय काय आणि काढायचं काय हे आपल्याला पहिल्यांदा माहित पाहिजे. तर पहिल्यांदा आपण जे गिव्हन दिलेलं आहे ते गिव्हन काय करू, आपण लिहून काढू. हा जो बी क्वेश्चन आहे, त्या बी क्वेश्चन मधला जो काय फर्स्ट क्वेश्चन आहे, तो फर्स्ट क्वेश्चन काय करणार आहे आपण सॉल्व्ह करणार आहे. तर पहा मित्रांनो, आपल्याला त्यांनी काय दिलंय रे, 17x प्लस 15y इज इक्वल टू 11 हे दिलंय त्यांनी आपल्याला फर्स्ट इक्वेशन दिले. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन काय दिले रे आपल्याला, 15x काय दिले, 15x प्लस पुढे काय दिलंय 17y इज इक्वल टू काय विचारले त्यांनी आपल्याला, तर इज इक्वल टू त्यांनी आपल्याला विचारलंय 21 इज इक्वल टू 21, दॅट इज इक्वेशन नंबर सेकंड. हे जे दोन इक्वेशन आहेत, आता आपण जे काही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हा जो रेग्युलर चॅप्टर पाहिला, त्या चॅप्टर मध्ये एक जो क्वेश्चन होता कोणता, 99x प्लस 101y इज इक्वल टू 527 असा काहीतरी एक क्वेश्चन होता. त्या टाईप मधलाच हा सेम काय क्वेश्चन आहे. तर ह्या क्वेश्चन मध्ये काय झालंय रे, जो काय पहिले इक्वेशन आहे 17x प्लस 15y इज इक्वल टू 11, दुसरं जे इक्वेशन आहे 15x प्लस 17y इज इक्वल टू 20, या दोन्ही इक्वेशन मध्ये काय झालं रे, जे काय तुमचे व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल्स एक्स वाय आहेत. आलंय लक्षात? त्याच्यानंतर इथं झालंय काय, जे काय व्हेरिएबल सोबत आलेला कोइफिशियंट आहे, म्हणजेच त्याला आपण सहगुणक म्हणतो. इथं सहगुणक आहे 17, ते सहगुणक आहे 15. तर हे जे दोन सहगुणक आहेत, या सहगुणकांची काय झाली रे, आदला बदल झाली. पहिला सहगुणक एक्सचा सहगुणक कोणाकडे गेलाय, वाय कडे गेलाय दुसऱ्या इक्वेशन मध्ये. पहिल्या इक्वेशन मधला वायचा सहगुणक दुसऱ्या इक्वेशन मधल्या एक्स ला आलाय. म्हणजे या इक्वेशन मध्ये काय झालंय, तर सहगुणकांची काय झाली, आदला बदल झाली. तर आपल्याला काय करायचंय, ही जी इक्वेशन आहे, हे इक्वेशन सॉल्व्ह करताना आपण पाहिलं होतं काय करायचं, आपण इक्वेशन सॉल्व्ह करताना या दोन्ही इक्वेशनचे काय करायचं, एकदा बेरीज करायचो आणि एकदा काय करायचो, वजाबाकी करायचो. आपण काय केलंय, अगोदर एकदा ठरवून घेतलंय दोन्ही सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आहेत का रे, यस आहेत ऑब्विसली, बिकॉज ऑफ डिग्री ज्यांची हे एक्स आणि वायची जी डिग्री आहे, ती डिग्री दोन्हीकडे पण दोन्ही इक्वेशन मध्ये काय 1 आहे. आणि व्हेरिएबल किती तरी दोन्ही इक्वेशन मध्ये एक आणि एक दोन असे दोन व्हेरिएबल या इक्वेशन मध्ये आहेत. जर आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं जर असेल किंवा एक्स मायनस वायचे आपल्याला जे काढायचे ते आपण इथे लिहू. काय काढायचे रे आपल्याला, एक्स मायनस वायचे काय काढायचे आपल्याला, व्हॅल्यू काढायची. तर मग आपण काय करू, पहिल्यांदा या इक्वेशनचे एकदा ऍडिशन करू. मग काय म्हणूया आपण इथे, मी काय म्हणतो, ऍडिशन ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चे काय करायचे आपल्याला, तर ऍडिशन करायचे. मग इक्वेशन काय मुलांना सांगा रे, 17x प्लस 15y इज इक्वल टू 11 प्लस दुसरं काय रे, दुसरं इक्वेशन काय आहे, 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. करा यांची ऍडिशन. 1 ने किती रे, 2, 2 ने किती रे, 3, बरोबर आहे, किती आले, 32 आले. ओके. त्याच्यानंतर आता मला सांगा, इथं 15y आणि इथं 17y यांची दोघांची बेरीज करा. y ला y आहे तसाच ठेवला आपण. 5 आणि 7 किती रे, 12, हातचा गेला 1, खाली राहिले 2, 1 2 3, इथं आलं 32y प्लस इथं किती रे, x आहे तसाच ठेवला. त्याच्यानंतर 7 5 12, हे पण काय आलं 32 आलं. किती, 32. आता बघा मुलांनो, फायनल जर ऍडिशन केली तर काय येतंय, 32x प्लस 32y इज इक्वल टू 32. 32x प्लस 32y इज इक्वल टू 32. मुलांनो पहा,
राईट साईडकडे पण 32 दिसतंय, लेफ्ट साईडकडे पण काय दिसतंय तुम्हाला 22 दिसतंय. आपण काय करू, दोन्ही साईडकडे सेम आहे म्हणून आपण काय केलं याला 32 ने काय केलं सगळीकडे डिवाइड केलं. ओके, राईट, वी कॅन डिवाइड 32 ऑन बोथ साइड्स. बघा इथं 32 ला 32 कॅन्सल, 1 राहिलं. त्याच्यानंतर इथला 32 कॅन्सल, वाय राहिला. इथलचा 32 आणि इथला 32 कॅन्सल झाला, काय राहिलं रे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय रे 1. आपल्याला काढायचे काय, एक्स मायनस वायची व्हॅल्यू. आपल्याकडे आली काय, एक्स प्लस वायची व्हॅल्यू. तर आपण पुढे काय करू, सबस्ट्रॅक्शन करू. काय करू, सबस्ट्रॅक्शन. मग आपण काय केली, सबस्ट्रॅक्शन ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची काय करायची आपल्याला, तर सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन म्हणजे काय, वजाबाकी. तर घ्या 17x प्लस 15y इज इक्वल टू किती रे, 11. पहिलं इक्वेशन लिहिलं आपण. चला मग दुसरं इक्वेशन लिहू. दुसरं इक्वेशन काय रे, 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. राईट, मग सबट्रॅक्शन करायचं म्हणल्यावर वी कॅन राईट निगेटिव्ह साईन. ओके, देन आता आपल्याला एक रूल माहिती आहे, सबट्रॅक्शन करण्यासाठी काय करावं लागतं रे, हे जे खालचं जे इक्वेशन आहे सेकंड, त्या इक्वेशनचे जे काय साईन आहे ते साईन काय करावं लागतं, आपल्याला चेंज करावं लागतं. बघा इथं प्लस आहे, इथं झालं मायनस, हे प्लस आहे, मायनस प्लस आहे, मायनस. मला सांगा एकातून एक गेला किती राहिला रे, 0. ह्या दोनातून एक गेला किती राहिले रे, 1 राहिला. आले लक्षात. पण कोणतं आहे, 1 रे, -1 राहिलं, -10 राहिले. ओके, त्याच्यानंतर 17y मधून 15y गेले, किती राहिले रे, -2y राहिले. आणि इथं किती राहिले, +2y. देन आता बघा इथं 2 आहेत, इथं 2x minus 2y is equal to -10. ओके, यस. आता दोन्हीकडे बघा, तुम्हाला इथं 5 ह्या जे 10 आहेत, हे 10 मध्ये पण किती दिसत आहेत रे, 2 दिसत आहेत का, कसं 2 × 5 किती रे, 2 5 चं 10. ओके, मायनस 2 5 चं 10. ओके, मग आपण काय करू, सगळीकडे 2 ने काय करू, डिवाइड करू. इथं पण काय करायचं आपल्याला, 2 ने डिवाइड केलं. इथं आलं -5, इथं आलं -1, इथं आलं 1. काय आलं रे, x minus y is equal to -5. दॅट इज इक्वेशन नंबर सेकंड. आपल्याला काय काढायचंय, x minus y. मग मला सांगा काय रे, आपलं x minus y is equal to किती आलं, -5. दिस इज अवर फायनल आन्सर. जर आपण अगोदर ऍडिशन नसती केली, डायरेक्ट सबट्रॅक्शन केली असती, तरी पण आपल्याला आपलं आन्सर काय झालं असतं, इथंच भेटलं असतं. आपल्याला हे जी ऍडिशन करण्याची गरज नाही, पण आपण आपल्या सरावासाठी काय केलंय, तर पहिले ते ऍडिशन केली, नंतर सबट्रॅक्शन केली. ऍडिशन केल्यावर आपल्याला भेटलं नाही, सबट्रॅक्शन केल्यावर आपल्याला x minus y इक्वल टू -5 ही जी व्हॅल्यू होती, हे जे इक्वेशन होतं, ह्या इक्वेशन मधून आपल्याला काय झालंय, सिद्ध झालंय. आपण काय केलं, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केली. तर बघा त्याच्यानंतर इथं सेकंड नंबरची